गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे। सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी धामधूम सुरू आहे। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पाहायला मिळत आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडले। आता मतदानानंतर विविध संस्थांनी केलेले एक्झिट पोल समोर येत आहेत। TV9 रिपोर्टरच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुतीला 129 ते 139 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला 136 ते 145 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। तर इतर आणि अपक्ष यांना 13 ते 23 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे। त्यातच आता राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचारासाठी वापरण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांवर निवडणूक आयोग कारवाई करण्याची शक्यता आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील वादग्रस्त विधान निवडणूक आयोगाच्या रडारवर आले आहे। नुकतंच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी एक अहवाल मागवलाय। यामध्ये महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान वापरण्यात आलेले वादग्रस्त वाहनांचा अहवालांचा समावेश केला आहे। बटेंगे तो कटेंगे असे एखाद्याला धमकी देणे, सामाजिक किंवा धार्मिक भावना भडकवणाऱ्या विधानांचाही अहवाल निवडणूक आयोगाने मागवला आहे। येत्या 15 दिवसात हा अहवाल द्यावा अशा सूचना राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना करण्यात आल्यात। गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे।